नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर सध्याच्या स्थितीला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झालेली आहे। तर अन्नपूर्णा योजनेचा लाभ खरंच कुणाला दिला जातो तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, सोबत ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशांनाच पूर्णपणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जातो। सोबत ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांना सुद्धा विशेष लाभ देऊन पूर्णपणे अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे याचा फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे आणि याचा लाभ खरं कोणाला भेटणार आहे, सोबतच याच्यासाठी जी लागणारी कागदपत्र आहेत ती कोणती कागदपत्रे आहेत, जर तुमच्याकडे नसतील तर ते कशा पद्धतीने काढायचे आहेत आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे ते पहिल्यांदा बघून घेऊयात। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर या योजनेचंच नाव आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या सोबतच ज्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी आहे अशाच कुटुंबधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जे आर्थिकदृष्ट्या खरंच गरीब आहे त्यांच्यासाठी योजना आहे। तर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेसोबतच अन्नपूर्णा योजनेची सुद्धा सुरुवात केलेली आहे। तर याचा GR सुद्धा आलेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आपल्याला याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे, याचा कुठेही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायची काही गरज नाही। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरला असाल तर तुम्हाला जास्त याच्यामध्ये कागदपत्रे सुद्धा लागणार नाहीत। आता त्याच्याच पुढचा प्रश्न भरपूर महिला प्रश्न विचारतात की लाभ काय मिळणार आहे ते आधी सांगा। तर तुम्हाला तेच सांगतो, लाभ काय मिळणार आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत, म्हणजे तुम्ही पात्र ठरल्यानंतरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। तर जे पात्र ठरतील त्यांना मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत, सोबतच अजून भरपूर योजनांचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। म्हणजेच तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरलात तर तुम्हाला मोफत वर्षाला 3 गॅस दिले जाणार आहेत आणि हे गॅस पूर्णपणे जी महिला आहे त्या महिलाच्या नावावरती गॅसचं जे कनेक्शन आहे, जे आपण सीडिंग म्हणतो, ते महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे। तर तुम्हाला मी सर्व माहिती अगदी सविस्तर देत असतो, कारण भरपूर महिलांच्या मनामध्ये कन्फ्युजन होत असतं। त्याच्यामुळे लाभ काय मिळणार तर मोफत 3 गॅस मिळणार आहेत। आता त्याच्याच पुढचा प्रश्न बघून घेऊयात की फॉर्म भरण्याची पद्धत काय आहे। तर भरपूर महिलांचा प्रश्न सुद्धा असतो की फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे आणि तो कुठे द्यायचा आहे। तर फॉर्म भरण्याची पद्धत पूर्णपणे ही ऑनलाईन आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी जो फॉर्म लागणार आहे तो फॉर्म आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच तिथं आपले सर्व नाव डिटेल सोबतच आपली जे कागदपत्रे आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि आपली जी माहिती आहे ती अगदी अचूक भरायची आहे, की जेणेकरून आपला फॉर्म भविष्यामध्ये अपात्र ठरू नये। कारण याचा फॉर्म 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे चेक केला जातो। लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा जास्त वेळ लागला होता, परंतु अन्नपूर्णा योजनेसाठी जास्त वेळ लागत नाही, कारण लवकरात लवकर जे खरे लाभार्थी आहेत त्यांना पात्र ठरवलं जातं आणि त्यांना फॉर्म भरण्याची पद्धत सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन आहे आणि त्यांना अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जातात। आता फॉर्म अचूक भरायचं कारण एकच आहे की तुमची जी माहिती आहे ती जी कागदपत्रांवर आहे तीच माहिती टाकायची आहे। जर तुम्ही तुमच्या मनाने म्हणा किंवा एखाद्या दुसऱ्या कागदपत्रावरती वेगळी स्पेलिंग असेल तर ती माहिती टाकायची नाही। तुमची जी ओरिजिनल डॉक्युमेंट असतील, जे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे, त्याच्यावर जी माहिती आहे अगदी सेम तिथे टाकायची आहे। आता भरपूर महिलांचा जो प्रश्न आहे तो लाभ कोणाला मिळणार, तर ज्या कुटुंबधारकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, सोबत ज्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असेल आणि ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, लाभ याचा सरसकट देण्यात येणार नाही। फक्त ज्या कुटुंबांकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल। आता या सर्व योजना रेशन कार्ड धारकांसाठी का असते, तर रेशन कार्ड हे असे एक पुरावा आहे की तुमचे उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असते। आता ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल त्यांचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी असते। आता ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल त्यांचे उत्पन्न 15,000पेक्षा जास्त आणि 1 लाखांपेक्षा कमी असते। त्याच्यामुळे पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना सर्वात जास्त सर्व योजनांचा लाभ म्हणलं तरी दिला जातो।
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मोफत 3 गॅस सिलेंडर. आता सिलेंडर कसे देणार आहे ते सुद्धा सांगण्यात येईल की तुम्हाला शेगडी मिळणार आहे, लायटर मिळणार आहे, सर्व कनेक्शन सहित मिळणार आहे का ते सुद्धा सांगण्यात येईल. तर ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या महिलांना गॅस सिलेंडरची टाकी देण्यात येणार आहे. आता या टाक्या किती देण्यात येणार आहे, तर वर्षाला 3दा तुम्हाला गॅस सिलेंडर भरून देण्यात येणार आहे. म्हणजे जो सरासरी आपण 1100 रुपयाला गॅस भरून आणतो, तर तो गॅस आपल्याला पूर्णपणे 3 टाक्यांचे जे पैसे आहेत ते आपल्याला देण्याची गरज नाही. पूर्णपणे शासनाकडून तुम्ही पात्र ठरल्यानंतर KYC होणार आहे, तुम्ही पात्र ठरला आहात की नाही ते गॅस सिलेंडरवाले सुद्धा देताना एकदा चेक करून देणार आहेत. तुमची KYC झाली असेल तर तुम्हाला पूर्णपणे याचा लाभ दिला जाणार आहे. आता KYC कशी करायची हे सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल. याच्या आधी पूर्णपणे मुख्यमंत्री जी अन्नपूर्णा योजना आहे तिच्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे ते बघून घेऊयात. आता कागदपत्र म्हटला तर आपलं जे ओरिजिनल डॉक्युमेंट असते ते आधी सांगतो. तर एक म्हणजे आधार कार्ड. आता आधार कार्ड याची झेरॉक्स लागणार आहे, परंतु फॉर्म भरताना जरी ऑनलाईन मागितलं तरी आपल्याला याचं स्कॅन करायचं आहे. आता दुसरं जे आहे ते रेशन कार्ड आहे. आता पिवळा असेल किंवा केसरी असेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. जर पांढरा असेल तर तुमचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे ते पांढऱ्या रेशन कार्डद्वारेच लगेच कळून जातं. त्याच्यामुळे 2 रेशन कार्डामध्ये कोणतं जर रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला त्याची झेरॉक्स लागणार आहे. आता तिसरं म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड हे सर्वांकडे असायलाच पाहिजे, कारण पॅन कार्डच्या द्वारे भरपूर योजनांचा लाभ आपल्याला घेता येतो. जर तुम्ही पॅन कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्र असेल, माही सेवा केंद्र असेल किंवा नेट कॅफे असेल त्यांच्याकडे जाऊन आधार कार्डच्या द्वारेच, त्याला काही जास्त कागदपत्र लागत नाहीत. पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड आणि फोटो या 2च गोष्टींची गरज असते. आणि चौथा आहे तर राहत असलेल्या घराचा पुरावा, म्हणजे आपलं घराचं ॲग्रीमेंट लागणार आहे. जर नसेल तर आपल्या गावाचा पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल यांचा दाखला दिला तरी पण चालणार आहे. आता कागदपत्रे काय लागणार त्याच्यातलं 5वं कागदपत्र तर कास्ट सर्टिफिकेट. आता तुमच्या कास्टनिहाय पूर्णपणे तुम्हाला जे सर्टिफिकेट असेल तर ते पूर्णपणे तिथं तुम्हाला झेरॉक्स देऊन अपलोड करायचे आहे. आणि 6वं जे आहे ते पासपोर्ट साईज फोटो. आता पासपोर्ट म्हणजे तर आपण जो फोटो पूर्णपणे फॉर्म भरताना वर चिटकवत असतो तर तो फोटो लागणार आहे. तो सुद्धा आपल्याला त्या फॉर्मसाठीच लागणार आहे. त्याच्यामुळे जो अगदी बारीक फोटो असतो तर ते 2 फोटो लागणार आहेत. आणि 7वं म्हणजे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी. आता याची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे, परंतु पिवळे केसरी असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. पांढरा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता जे 8वं किंवा 9वं म्हणू शकता ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता उत्पन्नाचा दाखला नसेल तरी पण चालू शकेल, कारण ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड असते त्यांचे उत्पन्न रेशन कार्डच्या आधारावर ठरवले जाते. परंतु जरी लागला तरी पण तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे आणि उत्पन्नाचा दाखला सुद्धा सबमिट करायचा आहे. आता तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तर तुम्हाला बघू शकता बरं लाडकी बहीण योजना सवलत. तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या असतील त्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरायचाच आहे, कारण त्या महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ तर दिला जाणार आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल जर आम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला तर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा भविष्यामध्ये लाभ भेटणार नाही. तर तसं नाही, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबतच पूर्णपणे अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. जसं की संजय गांधी निराधार योजना होती, त्यांना महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येत नव्हता. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्या योजना वेगळ्या आहेत, अन्नपूर्णा योजना वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजना वेगळी आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरल्या असतील तर त्यांना विशेष सवलत देऊन कमी कागदपत्र देऊन त्यांचा फॉर्म पात्र करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरला असाल तरच तुम्ही या योजनांसाठी फॉर्म भरा. आणि नसेल ठरला आणि तुम्ही उत्पन्नामध्ये पूर्णपणे या सर्व गोष्टींमध्ये बसत असाल तरी पण भरा. कारण भरपूर महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या परंतु त्यांचे फॉर्म काही कारणास्तव रिजेक्ट झालेले आहेत. जर तुमचा अपात्र जरी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म ठरला असाल तरी पण तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळे अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा फॉर्म भरा. जर माहिती आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा.